सहभागी पण घेत असताना देवाचं वचन आपण ऐकणार, देवाचा वचनाचा प्रचार आपण ऐकणार, त्यासोबतच गीतेही आपण ऐकणार आणि देवाची स्तुती आपण करणार. आपलं मन, आपलं लक्ष, आपले विचार आपण जिवंत देवाकडे, आपण त्या पवित्र परमेश्वराकडे लावूया की परमेश्वराने आजचा दिवस, आजची सहभागिता आशीर्वादित करावी. आपण प्रार्थना करूया. जिवंत देव, आम्ही तुझे उपकार म्हणतो आणि स्तुती करतो, धन्यवाद देतो परमेश्वर की तू महान आहे, तुझी दया सनातन आहे. आजचा दिवस तू आमच्याकरता बनवला आणि जो दिवस तू बनवला प्रभू तो चांगला आहे. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आलो असताना आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो प्रभू, आमचे विचार आम्ही तुझ्याकडे लावतो परमेश्वरा की तू आम्हाला आशीर्वादित कर. विशेष तू आजच्या महिन्याच्या सहभागीपणाने प्रभू तू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह प्रत्येकावर तू पिता, प्रत्येकाला तुझ्या पवित्र मंदिराकरता तू घेऊन ये ही प्रार्थना करतो. प्रत्येकाला आशीर्वादाचं वाटेकरी तू कर प्रभू ही विनंती करतो. प्रभू येशूच्या नावाने ही भक्तीची वेळ तुझ्या स्वाधीन आम्ही करतो. मान, आदर, गौरव, सन्मान तुला दे. प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो एक पिता. गीत नंबर 533 आहे. तू बोलाविले सेवा करा या प्रभू आलो. गीत नंबर 533. तू बोलाविले सेवा करा प्रभू आलो आनंदी. तरी विश्वासे तुझ नंबर 557 आपण करूया. 457 गीत नंबर 457. यावो यावो प्रियजन यावो जाओ चला परमेश्वर सदनी भक्ती शांती
दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा। मान महिमा करू फक्त तुला आणि तुला देते माझ्या येशू राजा परमेश्वर पिता. हो धन्यवाद देते येशू राजा परमेश्वर पिता, जे आम्ही तिथं गायचे परमेश्वर पिता, त्याच्याद्वारे तू आमचा उद्धार कर परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, ज्या गीतात म्हटलेलं आहे परमेश्वर पिता, की तेव्हा आमच्या ज्या गोष्टी आहे परमेश्वर पिता, त्याच्यातून तुझी खुशबी होऊ दे परमेश्वर पिता. आमचं जे जीवन आहे परमेश्वर पिता, जे आयुष्य आहे परमेश्वर पिता, तिथे जो उद्धार असतो तिचं स्थळ तू कर परमेश्वर पिता. खरोखर परमेश्वर पिता, तुझे येण्याचे दिवस किती जवळ आले आहेत परमेश्वर पिता, हे आम्हाला दिसत आहे परमेश्वर पिता. पण परमेश्वर पिता, अजून पण कितीतरी लोक आहेत परमेश्वर पिता, जे भटकलेले आहेत परमेश्वर पिता, जे तुझ्या भयातून गेलेले आहेत परमेश्वर पिता, ज्यांना आता पण तुझा भय नाही आहे परमेश्वर पिता, अशांना तू मार्गावर आण परमेश्वर पिता. जो सैतान त्यांच्या लाईफमध्ये परमेश्वर पिता कब्जा करून बसलेला आहे परमेश्वर पिता, त्या सैतानाला परमेश्वर पिता तू नष्ट कर परमेश्वर पिता. त्याची बंधनं तू तोड परमेश्वर पिता. जे परमेश्वर पिता दिवसांदिवस परमेश्वर पिता, जे पापाच्या गोष्टीमध्ये सगळे जात आहे परमेश्वर पिता, त्या सैतानी बंधनाला तू तोड परमेश्वर पिता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्या सैतानी बंधन तू तोडून दे परमेश्वर पिता. खरोखर परमेश्वर पिता, आम्हाला तुझ्या प्रार्थनेची खूप गरज आहे परमेश्वर पिता. तुझ्या वचनाची भूक लागायची खूप गरज आहे परमेश्वर पिता. तुझे येण्याचे दिवस खरोखर खूप जवळ आहे परमेश्वर पिता, आणि परमेश्वर पिता त्याचे चिन्ह दिसत पण आहे परमेश्वर पिता. खूप काही अशा गोष्टी होत आहे परमेश्वर पिता, जे बायबलमध्ये लिहिलेले आहेत, जे आता सत्य होत आहे परमेश्वर पिता. खरोखर तू येण्याच्या दिवसात खरोखर तुझी येण्याचे दिवस खूप जवळ आहे परमेश्वर पिता. आम्हा सर्वांवर तुझी दया लागू दे परमेश्वर पिता. आम्हा सर्वांना तुझ्या वचनाची भूक लागू दे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, तुझ्या उपकार स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना तू परमेश्वर पिता ज्ञान बुद्धी दे परमेश्वर पिता. तुझे वचन समजण्यासाठी, त्या मार्गावर चालण्यासाठी परमेश्वर पिता आम्हाला तू तसं बनव परमेश्वर पिता. आम्हा सर्वांच्या पापाची तू क्षमा कर परमेश्वर पिता. परमेश्वर पिता, आम्हाला तुझ्या मार्गावर चालव परमेश्वर पिता. आम्हाला तू गाईड कर परमेश्वर पिता. आणि हा सैतान जितका पण अटॅक करतो परमेश्वर पिता बाकीच्या गोष्टींमध्ये परमेश्वर पिता, तुझ्या वचनाद्वारे आम्हाला तू दूर करतो परमेश्वर पिता. त्या सैतानाला तू हाकलून दे माझ्या राजाला. सैतानी बंधन सगळे तू नष्ट कर परमेश्वर पिता. तुझ्या येशूच्या नावाने ते सगळे सैतानी बंधन तू तोडून दे माझ्या येशू राजा. आणि सर्वांना परमेश्वर पिता हे जाणून घे परमेश्वर पिता, की खरोखर तुझे येण्याचे दिवस किती जवळ आले आहेत. खरोखर त्यांना किती आम्हाला पश्चातापाची गरज आहे, आमच्या पापाची क्षमा मागण्याची किती गरज आहे परमेश्वर पिता. त्याची तू जाणीव करून दे परमेश्वर पिता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये परमेश्वर पिताची जितके पण लोक पापात पडत चालले आहेत परमेश्वर पिता, ज्यांना आता पण माहिती नाहीये परमेश्वर पिता, अशा लोकांना परमेश्वर पिता तू मार्गावर आण परमेश्वर पिता. त्यांना त्या पापातून काढ परमेश्वर पिता. त्यांना खरोखर परमेश्वर पिता हे जाणवायची गरज आहे, की तू खरोखर किती दयाळू आहे परमेश्वर पिता. खरोखर तू किती चांगला आहे परमेश्वर पिता. तुझी दया किती सनातन आहे परमेश्वर पिता. तुझा लव किती अनकंडिशनल आहे परमेश्वर पिता. हे जाणून घेण्याची परमेश्वर पिता त्यांना खूप गरज आहे परमेश्वर पिता. आम्हाला तुझी कृपा कर परमेश्वर पिता. हे गीतांद्वारे तुझी उपकार स्तुती असो परमेश्वर पिता. आजचा जो संदेश परमेश्वर पिता बाळासाहेब सांगणार आहे परमेश्वर पिता, तो आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या मनात तू परमेश्वर पिता जाऊ दे. त्या संदेश
परमेश्वर पिता त्या वचनाद्वारे तू सगळ्यांच्या जीवनात कार्य कर परमेश्वर पिता. प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर पिता. आज जे येऊ शकले नाही परमेश्वर पिता त्यांना तू परमेश्वर पिता येण्याचं मन दे परमेश्वर पिता. परमेश्वर पिता त्यांना तू आण परमेश्वर पिता. जे आले आहेत त्यांच्यावर तू आपली दया कर परमेश्वर पिता. ही लहान छोटीशी विनंती त्यांना तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून कर. या वेळेला आपण परमेश्वराचे उपकार स्मरणा करता त्याच्या स्तवना करता आपण स्तोत्र काढूया. स्तोत्र संहितेचा अध्याय 28 आपण काढूया. स्तोत्रेचा अध्याय 28 आपण पाहिजे. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा माझे न ऐकलेसे करू नको. नाही तर तू मजसी मौन धरल्यास गळते पडण्यासारखी माझी गती होईल. मनात दगा असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्या बरोबर मला ओढून नेऊ नको. परमेश्वराची कृत्य त्याच्या हाताची कृती ते ध्यानात आणत नाही म्हणून तो त्यास फाडून टाकेल, उभारणार नाही. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याचवर माझ्या हृदयाने भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. यास तो माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. तू आपल्या लोकांस्तात आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर. त्यास सदोदित वाहून ने. परमेश्वर माझे परंतु तुम्हाला मी का देवाचा संदेश हा आहे की देवाने तुम्हाला आणि मला प्रेमळ स्वरूपाचं पैदा केलेलं आहे. क्रूरतेमध्ये राहण्यासाठी नाही. तुम्हाला मला नम्रतेमध्ये जगण्यासाठी प्रेमाची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. कारण की प्रभू येशू म्हणतो, अरे त्याच उदाहरणामध्ये की त्या कोंबडीला पहा की कोंबडी जशी पिल्लांना पंखाखाली एकवट करते तसं कोण परमेश्वर. कारण की देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जन्म जनितीला ते नातं जगापुरतं सीमित आहे, परंतु ज्यांनी जगात पाठवलं ते नातं सर्वखाली जीवनापर्यंत आहे. जन्म त्यांनी दिला त्याचं नातं फक्त जगापर्यंत सीमित आहे, परंतु प्रभूचं नातं अनंत कालाचं जीवनापर्यंत घेऊन जाणार आहे. आज तुमच्या आणि माझ्या नाताला घट्ट जर करायचं असेल तर आज ते प्रेम ते प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घातलेली आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्या साहित्यावर पहिलं वचन वाचा 49 पहिलं की देवाने मनुष्यास कशा प्रकारे बनवलं. 49 आणि पहिलं वचन यशया. दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. गर्भावस्थेमध्ये असताना कोणी बोलवलं? त्याच्या आईने, त्याच्या बापानी, ज्यांनी जन्म दिला त्या बापानी. त्याच्या बापाला माहित होतं काय आहे, पोरगा की मुलगी आहे की मुलगी आहे की मुलगा आहे नाही माहित. त्याच्या आईला माहित नाही माहित. परंतु गर्भावस्थेमध्ये असताना कोणी तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे तो पहा. काय वचन? मी मातेच्या उदरामध्ये होतो तेव्हाच माझं नाव माहित पडलं होतं की काय नावाने मला जगामध्ये उच्चारणा केली जाईल. आज जरी नाव बाळासाहेब ठेवलं
तिने ठेवलं, काकून ठेवलं, काकानं ठेवलं, परंतु नाव तर देवाने ठेवलेलं आहे. आणि ते नाव बाळाच्या अगोदर मातेच्या उदरामध्येच ठेवलेलं आहे. की ती स्त्री आहे की पुरुष आहे, ते नाव देवाने त्याच वेळी काढून ठेवलं ज्यावेळेस मातेच्या उदरामधला पहिला दिवस होता. लक्षात घ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या नावाला मिटवणारे, पुसणारे अनेक लोक आहेत. अनेक लोक आपल्या विरोधात काम करतील, मिटवून टाकतील आपलं नाव, काढून टाकतील आपलं नाव, विसरून टाकतील आपलं नाव. पण तू देव म्हणतो, अरे आई विसरेल, बापही विसरेल, मी तुझं नाव तर मातेच्या उदरामध्ये ठेवलेलं आहे. आणि तेच नाव 16व्या वचनामध्ये तळहातावर रेखाटून ठेवलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या नावाचा टॅटो बनवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वरने त्याच्या तळहातावर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने बनवलेला कोणता आहे? तुमचं आणि माझं नाव त्या छेदलेल्या हातामध्ये, त्या घुसकलेल्या त्या भाल्यामध्ये, त्या छेदल्या गेलेल्या त्या खिळ्याने तुमचं आणि माझं नाव रेखाटलं आहे. आणि त्या परमेश्वराने त्याच्या तळहातावर रेखाटून ठेवलेलं आहे. पुढचं वचन काय आहे बाबा? मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच माझे नाव घेतले गेले. कोणी घेतले? परमेश्वराने घेतले. कारण की परमेश्वरचं प्रेम हे आई बापाच्या प्रेमापेक्षा अधिक पटीने श्रेष्ठ असं आहे. जगामध्ये माता पिताला सर्वात श्रेष्ठ मानलं जाते. काही ख्रिस्तीतर लोक आहेत की ते म्हणतात की भगवानाने माळ बाप भगवान का स्वरूप होता है. पण तू वचन सांगते की ते आई बाप तुला विसरून जातील, हे तुला टाकून देतील, ते तुला सोडून देतील, परंतु मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. म्हणून माता पिताच्या देखील पहिलं स्थान कोणाचं असलं पाहिजे? तर जीवन देणाऱ्या परमेश्वराचं, जिने तुझं आणि माझं नाव रेखाटून ठेवलेलं आहे. आणि तिने ते प्रॉमिस केलेलं आहे की जग विसरेल पण मी तुला सोडणार नाही, मी तुला अंतरणार नाही. चौथ्या वचनामध्ये वाचा काय आहे? पाचवं, म्हणून आपला सेवक होण्यासाठी परमेश्वराने मला गर्भाशयामध्ये घडविले. ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो ते माझे सामर्थ्य झाला. कोणी? काय वचन? ज्या परमेश्वराने मला कुठे घडवले? गर्भाशयामध्ये घडवले. कोणी घडवले? काही नाही, बाबाने नाही, देवाने घडवले. कारण की मातेच्या उदरामध्ये पिंड रूपाने घडवणूक होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती. काय वचन आहे? मातेच्या उदरामध्ये पिंड रूपाने घडवणूक होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती. देवा, प्रभू परमेश्वरा, देवा, तू मला घडवलेला आहे, सामर्थ्य तू दिलेलं आहे. वचनामध्ये आहे सामर्थ्य तुझ्यापासून आहे, कारण की घडवणूक तर तूच केली. जगामध्ये तुमच्या आणि माझ्या आईचे नातेसंबंध पुन्हा सांगतो जगाच्या मरणाच्या वियोगापर्यंतच आहे, परंतु देवासोबतचे नातेसंबंध हे असं नाही. देवासोबतचे नातेसंबंध हे प्रस्थापित करून घ्या प्रियांनो. कारण की कधी कोण कधी सोडेल ही सांगता येत नाही. जी जन्मदाती आई आहे ती देखील आयुष्यभर पुरणारी नाही. जो बाप आहे तो देखील आयुष्यभर पुरणार का? नाही. परंतु देवाचं वचन आणि त्याची सहायता ही आयुष्यभर पुरणारी आहे. अनेक स्त्रिया तर जन्माच्या वेळेसच डिलिव्हरीमध्ये आपल्या बाळाचा जन्म झाल्याबरोबरच ते गतप्राण होऊन जातात. परंतु त्यांचा प्रवास कसा कठीण असतो ना, त्याला अनाथ हा शब्द लागला जातो, विना मायबापाचा लेकरू असा शब्द लागला जातो. परंतु प्रियांनो, खिन्नित होऊ नका, दुःखित होऊ नका. हे जगिक मायबाप सोडणारे आहे, परंतु देव सोडणारा नाही. तो जन्म देतो आणि परमेश्वराने सांगितलेलं आहे की देवाने जन्मास घातलेल्या प्रत्येक मनुष्य करता देवाकडे काही विशिष्ट योजना आहेत आणि ते आपल्या हिताच्या आहेत, आपल्या हिताच्या नाही. कधी कोणाचं जीवन कसं पलटी मारेल
कसं चेंज होऊन जाईल, कसं बदलून जाईल हे सांगता येत नाही. ज्या माकडाला त्याच्या कम्युनिटीमध्ये नाकारलं, त्याच्या समाजामध्ये नाकारलं, आज संपूर्ण जगामध्ये तो फेमस झालेला आहे. आणि संपूर्ण जगामध्ये तो जरी तो जनावर आहे तरी देखील संपूर्ण जगामध्ये त्या माकडावर एवढा अधुनात प्रेम होऊन आलेलो माहिती आता. जपानच्या माकडाचा किस्सा खरांमध्ये गाजला जात आहे. संपूर्ण जगामध्ये आज ते माकड एवढं फेमस झालेलं आहे की त्याच्या आईने त्याच्यासोबत असं केलं पण तो त्याला प्रेम देत आहे. तुमचा समाज, तुमची कम्युनिटी, तुमचं घर नाकारेल, परंतु ते संपूर्ण समाजाच्या पेक्षा जो महत्वाचा आहे ते असे अनेक प्रेम करणारे लोक तुमच्या जवळ, तुमच्या अवतीभोवती पाठवेल. असे अनेक लोक तुमच्या मदतीला पाठवेल की ज्याच्याद्वारे जगाचं प्रेम आणि त्याच्यापेक्षा मोठं देवाचं प्रेम तुम्हाला समजेल की माझ्या देवाने माझ्या प्रेमाला एकटं सोडलं नाही, संपूर्ण जगाच्या द्वारे त्याला प्रेम मिळत आहे. आज प्रियांनो लक्ष द्या, जो कोणी टाकेल, जो कोणी सोडेल, वाईट वाटू नका, कारण की देव तुला उचलणार आणि निश्चित तुझं नाव उंच करेल. कारण की देव कधी कोणाला सोडत नाही, कधी टाकत नाही. देव जर अशा त्या लहानशा जनावरांची चिंता करू शकतो, देव जर आकाशातील चिमण्याची चिंता करू शकतो, देव जर त्या माकडाची चिंता करू शकतो, तर तुमचं आणि माझं नाव देवाच्या हातावर रेखाटलेलं आहे. तुमची आणि माझी चिंता त्याला करणंच आहे, कारण की गर्भरूपामध्ये त्यांनी आपली घडवणूक केलेली आहे. माझं नाव माझ्या आजीने ठेवलं असेल तरी माझं नाव देवाने पहिलेच ठेवलेलं आहे. ते प्रेम मोठं आहे जगाच्या प्रेमापेक्षा. आज देव जर जनावर एवढं प्रेम दाखवू शकतो, तर तुम्ही आणि मी तर त्याचे रक्ताने विकत घेतलेले लेकरं आहोत. निश्चित जे संदेश आहे त्यानो ते एकच आहे की देवाच्या प्रेमाला कधी खंड पडत नाही. काय वचन आहे? देवाच्या प्रेमाला कधीही खंड पडत नाही. रोज सकाळी एक उदाहरण देतो. जरी ह्या माकडाचा संदेश आपण सुरुवातीला ऐकला, पण तो त्याच्या अगोदर आणखीन एक न्यूज आली होती, एका पक्ष्याची होती. माहिती आहे न्यूज? पेंग्विन नाही ते पेंग्विन फक्त रील पाहण्यासाठी नसतात बरं, त्याच्यामधल्या काही रील जे असतात ते खूप मार्मिक करणारे असतात. काही न्यूज जी आहेत ना बघा, जशी ह्या माकडाची न्यूज झाली ना फेमस, त्याच्या अगोदर एक पेंग्विनची होती. पेंग्विन माहिती आहे बघितलं ना कसे चालतात ते, माणसं उभ्याने चालतात ना. आणि पेंग्विन कधीही एकटे चालत नाही, ते पूर्ण असा खोडका असतो त्याचा, पूर्ण असा थवा, पक्षातला थवा म्हणतो ना, असा पूर्ण थवा घोडक्याने चालतात. तुम्हाला माहिती आहे पेंग्विन कुठं आढळतात? बर्फाच्या ठिकाणी आढळतात, जमिनीवर नाही. आणि ते काळे आणि पांढरे दिसतात. ते बर्फाच्या ठिकाणी मोठ्या झोपलेले आणि हवेने ते राहतात आणि ते चालतात ना, असे एक सोबत चालतात ते. परंतु एक न्यूज व्हायरल झाली होती, त्या झोनमधून एक पेंग्विन हा वेगळ्या दिशेने चालत होता, एकटाच बर्फाच्या बदलामध्ये एकटाच चालत होता. तो त्या ग्रुपमधून बाहेर निघाला आणि तिने तिची वाट वेगळी ठेवली. त्या ग्रुपसोबत तो पलटून पाहत होता. ती न्यूज पहा, तो व्हिडिओ पहा, तो व्हायरल झालेला आहे की ह्या ठिकाणी वेगळे पेंग्विन चालले आणि तो एकटाच वेगळ्या दिशेने चालला आहे. बाकी पेंग्विन त्याला पाहत्या पण तो मागे पलटून पाहत आणि तो एकटा पेंग्विन जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला की देवाने त्यालाही सोडलं. लक्षात घ्या, समाज चालेल नाही चालेल, लोक चालतील नाही चालतील, तुमची वाट एकटी का सुना, देव तुम्हाला उंच जरूर करेल. देव तुम्हाला उंच जरूर करेल. हे छोट्या मोठ्या न्यूजच्या द्वारे देखील मोठे संदेश बनतात, कारण की वचन त्याला आधार आहे. कारण की तुझी जन्मदाती आई, तुझा समाज, तुझा बाप, तुझे भाऊ बंद सोडतील, पण मैं तुझे कभी छोडूंगा नहीं, मैं तुझे अनाथ कभी सोडूंगा नहीं. कारण की देवाने तुम्हाला आणि मला जगाचा राजा बनण्याचा अधिकार दिलेला आहे. अनाथ म्हणण्याचा नाही, एकटं राहण्याचा नाही, तर तुझी आखरी तुझी काठी मला हिंमताने धरेल आणि तो देव शांतपणाचा मला बसवेल.
हिरवगार कोकणामध्ये मला ठेवेल. माझं पात्र खरोखर काठोकाठ भरवू आहे. अकेला नाही आहे, जगाचा दाता त्राता माझ्या सोबत आहे. सामर्थ्यशाली परमेश्वर माझ्या सोबत आहे, जो कधीच सोडणार नाही. आणि निश्चित देवा आपल्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद जरूर जरूर. आपल्या मना आपण खाली बोलूया आणि मनामध्ये एक संकल्प करूया की देवा मी लोकांच्या भरोश्यावर नाही, देवा मी माझ्या परिवाराच्या भरोश्यावर नाही. माझं प्रेम तर तू आहेस आणि तू केलेलं जे प्रेम आहे ते सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे देवा. माझी प्रायोरिटी ही तुझ्या प्रेमाला असली पाहिजे, तुझ्या वचनाला असली पाहिजे परमेश्वरा. कारण की माझी जन्मदाती आई देखील मला सोडेल, मला टाकेल, परंतु तू मला कधी सोडणार नाही, तू मला कधी अंतरणार नाही, तू कधीही मला एकटं पडू देणार नाही. हिंमत आणि धैर्य देण्यासाठी तुझ्या आपल्या अधिकारी आहे प्रभू. आज आपण आणि नम्र होतो, प्रार्थना करतो आणि प्रार्थनेमध्ये म्हणतो परमेश्वरा मागतो की आज हे मेल्याचं सहभागी पण जे तुझ्या प्रेमाचा करार आमच्यामध्ये बनलेला आहे, याद्वारे आम्हाला आशीर्वादित कर, याद्वारे आमचं परिवर्तन कर, याद्वारे आमची क्षमा करून आम्हाला परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये जगणं तू आम्हाला शिकव. आपल्याला हे शरीर ही जी भाकर आहे ना ती आमच्याकरता मोडल्या गेलेली आहे. ज्यावेळेस आम्ही खाणार त्यावेळेस आमचं हृदय देखील प्रेमाने पाझर होत जाईल. ज्यावेळेस हे प्रेमाचं रक्त आमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल, आमच्या बोलण्यात वागण्यात विचारामध्ये प्रेम दिसेल परमेश्वरा. जगाने नाकारलेला जरी असलं तर प्रभू तू स्वीकारणारा देव आहे. आज पुन्हा एक वार या मेढ्याचा सहभागीपणा करतो. आमच्या मनाची तयारी आम्ही करतोय बाबा, आमच्या मनाची तयारी आम्ही करतोय. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह यांच्यावर ओत आणि ते सेवन आमच्याकरता आशीर्वादाचं कारण असं ठरवतो प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रार्थना करू. ज्या रात्री प्रभू पुस्तकात धरून दिल्या गेल्या त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि ईश्वर स्मरण करून ती मोडली आणि म्हटले हे माझे शरीर आहे. जितक्यांदा तुम्ही हे भाकर खाता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपण या भाकरी पण घ्यावं. मग त्याने पहिला घेतला आणि तसंच केल्याने म्हटलं की हा पहिला माझ्या रक्ताने झालेला नावाकरण आहे. जितक्यांदा तुम्ही हा पहिला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात ते करा.
जिवंत देवा पुढे आलेल्या तुझे इकडे परमेश्वर पिता त्या जीवनात तू कधी न सोडणारा तू बाप आणि परमेश्वरा की जो अनंत काळचा सुख अनंत काळचं सार्वकालिक जीवन आम्हाला घेऊन जाणार आहे. तर ही वाटचाल तुझ्या मार्गाने असावी, तू पिता म्हणून तुझ्या मार्गाने पिता चालणारे असावे असा अनुग्रहाचा आशीर्वाद त्या तुझ्या लेकरांवर तू बोल. प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन. मग त्याने भाकर घेतली, शुक्ला स्मरण करून ते बोलले आणि म्हणले की हे माझे शरीर आहे, इतक्यानं तुम्ही ही भाकर खाता तितक्यानं माझ्या स्वार्थार्थ हे करा. आपण या भाकरीतून घ्यावं. मग त्याने भाकर घेतली, शुक्ला स्मरण करून ते बोलले आणि म्हणले की हे माझे शरीर आहे, इतक्यानं तुम्ही ही